देशात आणि राज्यात आगामी येणाऱ्या संकटाच्या विरोधामध्ये जनतेमध्ये जागृती व्हावी आणि त्याचबरोबर या सरकारच्या विरोधामध्ये सामान्य जनतेचा आवाज पोचावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि चव्हाण साहेबांच्या पवित्र भूमीमधून सातारा जिल्ह्यामधून हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाचा विषय एवढाच होता की महागाई प्रचंड प्रमाणात वाढायला लागलेली आहे, लोकांना त्याची झळ पोचते। त्याचबरोबर पेट्रोल डिझेलची भाववाढ ही प्रचंड प्रमाणात होते आहे। सरकार हळूहळू दरवाढ करण्याचा प्रयत्न करून जनतेला फसवत आहे। कालही या असलेल्या पेट्रोल डिझेलमध्ये जो काही सरचार्ज आणि जीएसटी लावला जातो तो कमी केला तर जनतेला रिलीफ मिळेल, अशा प्रकारची भूमिका सुद्धा आम्ही मांडलेली आहे। एका बाजूला जनता होरपळते, दुसऱ्या बाजूला पंतप्रधान परदेशात जात आहे। एका बाजूला जनता होरपळते आणि महाराष्ट्राची लोक दिल्लीमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या कांदा आणि साखरेच्या प्रश्नाचं नाव घेऊन फक्त विधान परिषदेच्या निवडणुकीचा जुगार खेळताय। बोली लावली जाते, नगरसेवकांनी त्या ठिकाणी सदस्यांना खरेदी करण्याचा क्रम केला जातोय, तेच पैसे जनतेसाठी वापरावे अशी प्रकारची मागणी आहे। आज सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा कोरेगाव असेल, पुशेगाव असेल, खटाव असेल, लोणंद असेल, खंडाळा असेल, फलटण असेल, इथे मोठ्या प्रमाणात कांदा आहे। खंडाळ्याला कांद्याचं केंद्र आहे, तिथे सुद्धा नाफेडचं केंद्र व्हावं आणि कांदा खरेदी केला जावा अशा प्रकारची मागणी केली आहे। पाणी साठा कमी झालेला आहे। मंत्र्यांच्या अधिकारापेक्षा सामान्य जनतेला पाणी वापरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आता पाण्यावर त्या नियंत्रण ठेवावं अशा प्रकारची मागणी आमची केलेली आहे। या देशामधल्या बिकट परिस्थिती येणार जी आहे एक वर्षामध्ये, ज्याचे सुतेवाज अर्थतज्ञापासून अनेक लोकांनी केलेला आहे, पण तिकडे लक्ष अजिबात नाही। भांडवलशाही विचार करून ज्या पद्धतीने सत्ता राबवली जाते त्याच्या विरोधात उद्रेक करण्याच्या बाबतीमधला निर्णय लोकांमध्ये आहे। मला आज आनंद आहे की आज महिलांपासून अनेक लोक ह्या आंदोलनामध्ये तरुणांपासून सगळे उतरले होते आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला आम्ही इशारा देऊ की महाराष्ट्रामध्ये आता लोकांमध्ये प्रक्षोभ व्हायला लागलेला आहे आणि हा प्रक्षोभ वाढला का उठा होईल की केंद्र आणि राज्य सरकारला हादरे बसतील।